सांग ना वेड्या मना, तू सांग ना वेड्या मना, माझाच तो हे सत्य ना, मग का पुन्हा वाटे मला की हास हा आभास हा आभास हा. हृदयात माझ्या त्याच्या खुणा, मी धुंद हा का माझा गुन्हा, तरीही पुन्हा वाटे मला की हास हा आभास हा आभास हा. मी एक काम करतो, जाऊन बघतो तिकडे. त्या मुलीवरनं त्या दोघांनी काही राडा घातला नसला ना म्हणजे मिळवली. काय रे, जा आंघोळ करून घे. ताप आलाय मला आणि आंघोळ चुकीची समजूत आहे. आंघोळ करशील ना तरच फ्रेश वाटेल. अरे खरंच, असं मी नाही, डॉक्टर सांगतात. जा आंघोळ कर, मी गरम पाणी काढलंय. गरम पाणी थंड पाण्याने करतो मी, सवय मला. जमणार नाही. गरम पाणी काढलंय ना. तू जातोस की मी तुला इथे आंघोळ घालू? जातोय. झाली अंघोळ माझी. का त्रास झाला का? नाही, म्हणजे असं बरं वाटतं गरम पाण्याने अंघोळ केल्यावर. झालं तर मग. हे काय, पावाला काय नमस्कार करते? जेवणाला करतात माहित होतं, पावाला? ए, मी पावाला नमस्कार नाही करत आहे, मी बाप्पाला नमस्कार करते. बाप्पाचा फोटो आला. रोज आंघोळ केल्यावरती देवाला नमस्कार करायचा असतो.
माझा दादा रोज पूजा करतो आणि ते केल्याशिवाय तो काही खात नाही. मला इथे 4 दिवस चुकल्यासारखं वाटत होतं. ए तू पण नमस्कार कर ना. मी देवाला नमस्कार. देवबिव मानत नाही मी. मी करते तुझ्या वतीने नमस्कार. तुमच्यासाठी आपण आपला जीव धोक्यात घातला साहेब. मोलही मिळणार आहे तुला दाम दुप्पट. माझी बहीण पुढे सांगतोस ना. मोल देताय ना दाम दुप्पट. याच्यावर पत्ता लिहिलेला आहे. खरा आहे ना पत्ता. साहेब आपण आधीच सांगितलंय तुम्हाला, आपण आपला जीव धोक्यात घातलाय तुमच्यासाठी. अहो तुमच्याशी खोटं बोलून आपण तुमची आणखीन दुश्मनी कशाला ओढून घेऊ. त्यांची तरी कशाला घेतोस. जाऊ द्या ना साहेब. तुम्हाला काय पाहिजे होतं ते मिळालं ना. आपल्याकडे काही स्कीम चालू आहे का एकावर एक फ्री. यात काही दगाफटका झाला ना तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव. आपली इन्फॉर्मेशन एकदम पक्की आहे साहेब. हा पण आता तुमच्याकडनंच काही लेट झाला आणि तिकडं काही गडबड झाली तर मग आपल्याला काही माहित नाही बाबा. येऊ का साहेब. काय गरम चहा गरमागरम. पण आता थंड झाला असेल. तुझ्याकडे येईपर्यंत थंड होईलच, पण तुझं डोकं आहे ना गरम, त्यानी परत गरम होईल. चहा. नको करत जाऊस माझ्यासाठी हे सगळं. सवय नाहीये मला, आवडत नाही.
आवडत नाही? माझ्यासाठी कोणी काही केलेलं? का? नको विचारूस पुन्हा. मी तेच उत्तर देईन. मला सवय नाहीये. का असं राहतोस आपल्यातच, असं एकटा एकटासा? माझं कोणीच नाहीये. मी असाच आहे, एकटा. आपण सगळेच एकटे असतो, म्हणूनच नाती जोडायची असतात. मग सगळंच छान होतं. भीती वाटते मला माणसांची. त्यांची गर्दी जमा होते, पण तरीही त्या गर्दीत आपण एकटेच असतो. अर्जुन, आपण आपला हात पुढे केला तरच कोणीतरी हात देईल ना. पण जर आपण आपलाच हात आपल्या छातीशी धरून ठेवला तर कोण आपल्याला का जवळ करेल? प्रेम म्हण, आपुलकी, निखळ स्नेह, मैत्रीतला आनंद हे द्यायचं असतं. मी जेव्हापासून तुला बघतीये तू गप्प गप्प असतोस, साठवून ठेवतोस, मन ओतून बोलत नाहीस. आपलं मन ना सांगू पाण्यासारखं असतं, ते वाहत राहायला हवं. नाहीतर ते साठून त्याचं डबकं तयार होतं आणि मग शेवाळ धरतं. ते आपल्यालाच हळुवारपणे बाजूला करावं लागतं, तरच त्या पाण्यात आपलं स्वच्छ प्रतिबिंब दिसतं. छान बोलतेस. मीच बोलते. आणि एकटं बोलणं म्हणजे भाषण असतं, आणि ते कधीच चांगलं नसतं. आणि तू बोललास तर ते छान होईल. खरंच बोलशील? काय बोलू? काहीही. ए, तुझ्या मनात आता जे येत आहे ना ते बोल. अगदी कविता म्हणालास ना तरी चालेल. ए, बोल ना. जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून मी एकटाच आहे. ओरका,
घर तर कधी नव्हतंच. आठवतंय तेव्हापासून मी मंदिरात राहतो. गावगाव हिंडायचं, या गावातून त्या गावात. जिथे पाय नेतील तिथे जायचं. किती अंतर माहित नाही, दिशांचा अंदाज नाही. आईने रक्तात काय संस्कार पेरलेले माहित नाही, पण भीक नाही मागितली कधी. कुठूनशी बासरी वाजवता यायची, देवळाबाहेर वाजवायचो. ज्याला जे आवडेल ते तो द्यायचा. आपल्या पुरेसं मिळालं की निघाले. जितके दिवस राहावंसं वाटलं तितके दिवस तो गाव आपला. मग पुन्हा नवा रस्ता, नवी वाट. या सगळ्यात तू म्हणतेस तसं मन मोकळं करावं असं कोणी भेटलंच नाही का आतापर्यंत. मी तरी कुठे स्थिर होतो म्हणा. हे काम कधी करायला लागलास? हे काम म्हणजे किडनॅपिंगचं. हा काय माझा व्यवसाय नाही. मी काय भाडोत्री गुंड नाही. ज्यांनी मला हे काम सांगितलं ते मला नाही सांगता येणार. मला अडचणीत टाकू नकोस. मग असं का करतोयस ते तरी सांगशील? ज्यांनी सांगितलंय त्यांनी सांगितलं म्हणून केलं. एवढंच? हो, एवढंच. ते तुला असं काहीही सांगतात आणि ते तू करतोस? हो काहीही? हो, काहीही करू शकतो मी त्यांच्यासाठी. ते जे जे सांगतील ते मी करतो. कारण त्यांनी मला राहायला घर दिलं, मला आसरा दिला, माझ्या डोक्यावर छत आलं. का नाही ऐकू मी त्यांचं? ऐक ना, ऐकण्यात आणि त्यानुसार काही काम करण्यात फरक आहे रे. अर्जुन, डोकं सगळ्यात वर असतं कारण माणसाला विचार करता यावा आणि त्या विचाराला भावनांची कसोटी लावता यावी म्हणून हृदय मध्यभागी असतं. या दोन्हींचा समतोल सांभाळूनच लोक बोलतात, वागतात. अर्जुन, अर्जुन, तू नुसतंच कसं ऐकतोस रे? अरे, रस्त्यावरचा कुत्रा देखील भाकरी शिवण्याआधी त्याचा वास घेऊन बघतो. अर्जुन, मला तसं म्हणायचं नव्हतं. अर्जुन, अर्जुन, प्लीज थांब, थांब. अर्जुन, अर्जुन, अर्जुन.